चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। घरात जर केळी शिल्लक राहिली असतील, कोणी खात नसतील आणि खूप जास्त पिकल्यावरती सुद्धा केळी खाता येत नाहीत आणि ती केळी आपल्याला टाकून द्यावी लागतील। पण आता टाकून न देता आपण या केळ्यापासून मस्त एकदम लहान मुलं देखील आवडीने खातील। तर आज आपण बनाना पॅनकेक तयार करणार आहोत आणि हा खाण्यासाठी खूपच जास्त टेस्टी लागतो। लहान मुलांचा तर अगदी फेवरेट आहे। मी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा असा हा पॅनकेक तयार करत असते। सकाळी आपण नाश्त्यासुद्धा खाऊ शकतो। मस्त एकदम पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पॅनकेक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत केळी। तर तुमच्याकडे जर केळी खूप जास्त पिकलेली असतील ना, तर ती केळीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे मी 2 केळी घेतलेली आहेत आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी करून ह्याला फिरवून घ्यायचं आहे। घरात केळी आणल्यानंतर घरामध्ये खाऊन झाल्यानंतर आपली ही केळी जी असतात ना, ते 1-2 तरी ही केळी शिल्लक राहतात। पण ज्यावेळेस पण ही केळी शिल्लक राहतात ना, त्यावेळेस मी हा पदार्थ हमखास करते आणि तो घरात सगळ्यांना आवडतो। माझ्या मुलीला केळी खूप आवडतात, पण तिला केळी खाल्ली ना की लगेचच सर्दी होते। त्यामुळे तिला मी असा पदार्थ करून दिला ना की ती आवडीने खाते। तर मी 2 केळी इथे घेतलेले आहेत। 2 केळी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे आणि जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही इथे गूळ पावडर घालू शकता। साखरच्या ऐवजी तुम्ही गूळ पावडर घातलीत ना तरीसुद्धा हा पॅनकेक खूप छान लागतो। आणि इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकं दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। जर फिरवताना आपल्याला थोडंसं घट्ट वाटत असेल ना, तर आणखीन दूध घातलं ना थोडं तरी चालेल। केळं मिक्सरला लावताना आपण जर हे पीठ घातलं आणि बाकीचं सगळं साहित्य घातलं ना, तर सगळं छान असं मिक्स होऊन येतं। त्यामुळे आपल्याला हे त्याच वेळेला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे। आता 1 ते 2 मिनटं छान फिरवून घेतल्यानंतर छान याची स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा। पिठाच्या बॅटरमध्ये गुठल्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पॅनकेक खाताना फ्लेवर छान लागावा यासाठी इथे मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे। फक्त आपल्याला बेकिंग पावडरच घालायची आहे, बेकिंग सोड्याचा वापर करायचा नाही आहे। सोड्याचा अजिबातसुद्धा इथे पॅनकेकला आपण वापर करायचा नाही। फक्त आपण याच्यामध्ये बेकिंग पावडरच वापरलेली आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅन गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे। अर्धा चमचा इतकं मी तूप घातलेलं आहे आणि तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता। पण तुपामुळे ह्या पॅनकेकला आणखीन वेगळी चव येते आणि खाण्यासाठी हा पॅनकेक खूपच जास्त टेस्टी लागतो। त्यामुळे तुपाचा वापर केलात तर ते खूप छान लागेल। आता आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जेवढ्या साईजचे पॅनकेक करायचे असतील ना, तेवढ्या साईजमध्ये तुम्ही बॅटर याच्यामध्ये घालू शकता। हलक्या हाताने मी थोडंसं पसरून घेतलेलं आहे। थोडे हे पॅनकेक जाडसरच असतात, पण मी थोडेसे याला पातळ करते। माझ्या घरी पातळ हे पॅनकेक सगळ्यांना आवडतात, त्यामुळे मी थोडीशी एकदम पसरून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला मीडियम करायची आहे आणि थोड्या वेळानंतर एकदम स्लो गॅसवरती आपल्याला हा पॅनकेक छानपैकी आपल्याला करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्तपैकी एकदम जाळी सुटलेली आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छानपैकी खरपूस होत आहे बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पॅनकेक तयार करून घ्यायचे। दोन्ही साईडसुद्धा मस्त झालीत बघा। दोन्ही बाजूनी लो फ्लेम करून आपल्याला हे छान शेकून घ्यायचे। छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे पॅनकेक छान शेकून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पॅनकेकसुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत। अगदी झटपट हे पॅनकेक तयार होतात आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। मस्तपैकी एकदम याचा फ्लेवर येतो आणि एकदम आपण याच्यामध्ये केळं घातल्यामुळे याचा स्वाद पण खूप छान लागतो। तर आता आपण ही पॅनकेक जी तयार केलेली आहेत ना, ते थोडीशी याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपण ह्याला तयार करणार आहोत। त्यामुळे खातानासुद्धा अगदी जबरदस्त लागतात। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे पॅनकेक तयार करू शकता आणि लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे पॅनकेक देऊ शकता। खायलासुद्धा खूप छान लागतात। हे पॅनकेक खाताना आपल्याला यावरती थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहे। तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही याच्यावरती घालू शकता। तर इथे मी बदाम घातलेला आहे बारीक कट करून आणि त्यावरती आपल्याला याच्यामध्ये आता चॉकलेट सिरप घालायचं आहे। चॉकलेट सिरपमुळे हे केक खायला आणखीनच जास्त छान टेस्टी लागतात आणि चॉकलेट सिरपमुळे थोडीशी वेगळी चव देखील येते। तर तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावरती
चॉकलेट सिरप घालायचं आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे. नक्की ट्राय करून बघा असे हे पॅनकेक, तुम्हाला देखील आवडतील. पण आता केळी न फेकता अशा पद्धतीने तुम्ही हे पॅनकेक नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू. धन्यवाद.